काय झालं? सर मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. या इथे. थांबा मी बघतो. अनिकाचा काहीतरी गैरसमज झाला होता. हॉस्टेलमध्ये कोणीही नाहीये. सर मला अजूनही वाटतंय की या गावछापने कोणाला तरी लपवलंय, स्पेशली रिशला. आणि रिश पण खोटं बोलतो असंच मला वाटतंय. हे दोघं सोबत राहतायत. हॅलो 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 हॅलो. खरंच सर आम्ही येऊ काय? एक मिनिट थांबा. मला सगळं कळलंय. कंपनीनं हॉस्टेलमध्ये एका बाईला आणून ठेवलंय ना? हो सर, मी पाहिलंय त्या बाईला. बघायचंय तुम्हाला इथे काही? नाही ना? मग त्या अनिकाला जाऊन सांगा की इथे कोणी नाहीये म्हणून. काय की अनिका होती म्हणून आम्ही काही बोललो नाही. कारण तिने केवढा तमाशा केला असता माहिती आहे ना. शिवाय कामिनी मॅडम इकडे आल्या असत्या. अर्थात तू जे वागली आहेस त्याला क्षमा नाही आहे. काय नियम सगळ्यांना सारखेच असतात. सर सॉरी. होय, मी एका बाईला हॉस्टेलच्या रूममध्ये ठेवलं. खरं ते माझ्या ओळखीच्या एक काकीच आहेत. म्हणजे त्यांची इथं मुंबईत कुठं राहायची सोय नव्हती. पावसा पाण्याचा दिवस आहे, मग कुठं ठेवायचं म्हणून त्यासने मी ठेवलं. आणि त्या जरा आजारी पण आहेत. फक्त काळजीपोटी मी त्यासने ठेवलं. असं काय वाईट हेतू माझा खरंच नव्हता. हां, पण कमळी, तुझ्याकडनं मलाही अपेक्षा नव्हती. अगं तू ॲटलिस्ट मला इन्फॉर्म तरी करायला हवं होतंस. आपण काहीतरी विचार केला असता ना. काहीतरी तोडगा काढला असता. होय सर, मी तुम्हाला ना अन्नपूर्णा मॅडमना सांगणारच होतो. खरं उशीर झाला ना. हे सगळं सर मी स्वतःहून हॉस्टेल सोडायला तयार आहे. होय, आणि त्या काकींना बी माझ्याच संग घेऊन जाईल मी. नाही, तसाही तुझ्या पुढे दुसरा पर्यायच नाही आहे. काय कमळी, पाहिजे तर तू इथे राहू शकतेस, पण त्या बाईंना इथे नाही राहता येणार. सर त्या काकींचं लय उपकार आहेत माझ्यावर. त्यासनी असं मी एकटं नाही सोडू शकत. मी जातो त्यांच्या संग. तू इथं राहणार नाही, मग मी तरी राहून इथं काय करू? मी बी येतो तुझ्या संग. हां ठीक आहे. आता तुम्ही निर्णय घेतलाच आहे तर काय बोलणार. पण एक काम करा, ते अनिका इकडे यायच्या आधी निघा. हॅलो ग्रॅनी आजी. काय ग, सापडला का? ऋषी सापडला तिकडे? टाइम वेस्ट गेला यार. पण माझा नाही टाइम वेस्ट झालेला आहे. तिकडे अशी आग लावून आलेली आहे ना. आणि जर का सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडल्या ना, तो बघ काय बहार येईल ते. यू नो वॉट ग्रॅनी आजी, इथे रिश नसला ना तरी 101% कोणीतरी दुसरं आहे. मला खूप स्ट्रॉंग इंट्युशन्स आहेत. मी ना कधी ते फाइंड आउट करेलच. तू बघच. पण एनिवे फिलहाल तू इथे ये यार लवकर. आले 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 येते. सर मॅडम थँक्यू. येतो आम्ही आता. हां, ए सरक.
गेली ती गावछाप? नाही काय झालं की कमळीने कबूल केलं की तिने कोणाला तरी इकडे लपवून ठेवले म्हणून. हां म्हणून मी तिला रस्टिकेट केलंय. व्हॉट रिअली? वाव, सच अ ग्रेट न्यूज. शिट यार, मला तिला स्वतःच किक करायचं होतं, ते नाही करायला मिळालं. ऋषी 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 हे काय घडलंय? मॅडमांनी तुला स्वतःहून घरी बोलवले, ते सुद्धा तू ज्या काही अटी घालशील त्या सगळ्या अटी मान्य करून. आणि अजून काय पाहिजे आपल्याला? माहित नाही रे, पण इतक्या लवकर आई गोष्टींसाठी कन्व्हिन्स होणं नाही पटत आहे मला. हेच तुझं पटत नाहीये मला. अरे मॅडमनी स्वतः बोलवलंय ना. अरे त्यांचं मन बदललं असेल. शेवटी ती एक आई आहे ना, आणि आईला वाटलं असेल की बाबा आपल्या मुलाचं त्याच्या आवडीच्या मुलीशी लग्न व्हावं. इतकं सिंपल आहे. अरे लक्ष दे ना. मी काय बंड्याचे एवढे का मिस कॉल आलेत? फोन का लागत नाही आता? हे बघ, ते जाऊ दे. माझं ऐक जरा तू. थांब थांब, आपण बोलू नंतर. मी हॉस्टेलला जाऊ. ऋषी 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 काय करायचं या पोराचं? ए झालं का ताट? आण लवकर. चला चला, श्रद्धा, प्रणाली, बाहेरचं सगळं डस्टिंग झालंय ना? राधिका, ऋषीची आवडती खीर. ही काय आई? अगं, आणि त्याला आवडतं तुझ्या हातचं ते मिक्स व्हेज. झालीच आहे, फक्त 5 मिनिटं. ऑल सेट. आई, मी एवढी खुश आहे ना आज ऋषी घरी परत येतोय. बघा, सगळं अगदी व्यवस्थित होणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हो राधिका, आता सगळं अगदी पहिल्यासारखं होणार आहे. आई, तू हे ठीक नाही केलंस. ऋषीला घरात परत बोलून मोठी चूक करतेस. आता तो पुन्हा इथे येऊन माझ्यासाठी अडथळा होणार. आलं वाटतं. मी आतीचं ताट घेऊन जाते. हो हो. श्रद्धा, सावकाश. ये. हो हो हो. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. जरा कमळीला बोलव ना. सर ती कधीच निघून गेली आहे. निघून गेली म्हणजे? ते तिने जे काकूंना ठेवलं होतं ना, ते सगळ्यांना समजलं. तिला काढून टाकणार होते, पण ती त्या आधीच निघून गेली. कुठे गेली आहे काही माहिती आहे तुला? नाही सर, ते नाही माहिती. ठीक आहे, थँक्यू. ओके.